AICTE ग्लोबल टेककॉन 2026 या अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि शिक्षणावरील पहिल्या जागतिक स्तरावरील परिषदेचं हॉटेल सयाजीमध्ये आयोजन करण्यात आलंय. मान्यवरांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. या परिषदेला AICTEचे माजी अध्यक्ष प्राध्यापक TG सीताराम, DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D पाटील, निवृत्त IFS अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, डॉक्टर GD यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रासह केरळ, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, युनायटेड किंगडम, इटली इथून 430 रिसर्च पेपर प्राप्त झाले असून यातील 310 पेपर निवडण्यात आलेत. ग्लोबल टेककॉनचं दुसरं सत्र 18 आणि 19 फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्राध्यापक TG सीताराम यांनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवर भर दिला तर भारत जगाला विकासाची नवी दिशा देऊ शकेल. AI असो किंवा कोणतेही नवे तंत्रज्ञान, त्याचा स्वीकार करून अधिक चांगलं काम करा. आपण जेवढे सक्षमपणे समस्या सोडवण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करू, तेवढं देशाचं भविष्य उज्ज्वल बनेल. हा भारतीयांसाठी सुवर्ण संधीचा काळ असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या तंत्रज्ञानाला सर्वाधिक महत्त्व आहे. कौशल्य, नवनिर्मिती, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर द्या आणि विकसित भारत घडवण्यात योगदान द्या, असं आवाहन त्यांनी केलं. संशोधन आणि शैक्षणिक कार्यात DY पाटील विद्यापीठ महत्त्वपूर्ण योगदान देते, हे अभिमानास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. निवृत्त IFS अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी भारताच्या मागील 5000 वर्षाच्या उज्ज्वल इतिहासाला उजाळा दिला. आर्थिक, संरक्षण आणि शिक्षण या 3 गोष्टी सध्याच्या काळात महत्त्वाच्या असून टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जपान आणि USA कडून आपण बरंच काही शिकू शकतो. टेक्नॉलॉजी बाहेर नाही तर आपल्या आतमध्ये विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर DG यादव यांनी आपल्याकडं खूप संधी आणि अनेक क्षमता असल्याचं सांगत शैक्षणिक धोरणात काही सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. AISTEचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह देसाई यांनी ही छत्रपती शाहू महाराजांच्या समतेची भूमी असल्याचं सांगत त्यांच्या इतिहासाला उजाळा दिला. SN सिंग यांनी तंत्रज्ञान बदलत असून त्या पद्धतीनं शिक्षण आणि अशा परिषदांची गरज असल्याचं सांगितलं. यामुळं नोकऱ्या जातील हा निव्वळ गैरसमज असल्याचं सांगत जे टाईम मॅनेजमेंट करतील तेच भविष्यात यशस्वी होतील असं सांगितलं. सचिन कुंभोज यांनी स्टार्टअपमधून मोठ्या उद्योगाची निर्मिती कशी झाली याचं उदाहरण दिलं. सध्या भारतात 2 लाख स्टार्टअप सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर कुलगुरू डॉक्टर AK गुप्ता यांनी DY पाटील ग्रुपनं तंत्र शिक्षणात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी डॉक्टर रणजित सावंत, IQAC डायरेक्टर डॉक्टर शिवानंद शिरकोळे, कुलसचिव डॉक्टर JA खोत, ISTEचे कार्यकारी समिती सदस्य प्राचार्य डॉक्टर महादेव नरके आदी मान्यवर उपस्थित होते.